नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, शनिवारी आषाढी एकादशी आहे. 25 जुलै वार शनिवार. या दिवशी आषाढी एकादशी आहे. या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल, पण अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. त्याचप्रमाणे या दिवशी केस धुवावेत का, याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत. आषाढी एकादशीच्या दिवशी अनेकांच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. विशेषतः उपवास न केल्यास काय करावे, अंघोळीच्या पाण्यात काय टाकावे, केस धुवावेत का, आणि या दिवशी कोणत्या गोष्टी केल्याने आध्यात्मिक लाभ होतो. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आषाढी एकादशी ही भगवान विठ्ठलाला समर्पित अत्यंत पवित्र तिथी मानली जाते. या दिवशी उपवास करणे ही अनेकांची श्रद्धा असते. मात्र वय, आरोग्य, औषधे किंवा इतर कारणांमुळे प्रत्येकाला उपवास करणे शक्य होत नाही. अशा वेळी मनात अपराधीपणाची भावना ठेवू नका. शास्त्रामध्ये भक्ती, नामस्मरण, प्रार्थना आणि सात्विक आचरण यांनाही मोठे महत्त्व दिले आहे. आता जर उपवास करणे शक्य नसेल तर सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नानापूर्वी देवाचे स्मरण करावे आणि स्वच्छ मनाने पूजा करावी. दिवसभर भगवान श्री हरी विष्णू यांची, त्याचप्रमाणे पांडुरंगाची, श्री विठ्ठलाची पूजा करावी, नामस्मरण करावं. आता बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात कोणती वस्तू टाकावी. लोक परंपरेत काही जण स्नानाच्या पाण्यात तुळशीची काही पाने टाकून स्नान करतात. तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. त्यामुळे तुळशीला स्मरण करून स्नान केल्याने मन प्रसन्न होते आणि भक्तिभाव वाढतो, अशी श्रद्धा आहे. बघा, या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात 2 ते 3 वस्तू टाकायच्या आहेत आणि ह्या वस्तू आपल्या सर्वांच्याच घरात उपलब्ध असतात. जर का तुमच्याकडे ह्या वस्तू नसतील तर तुम्ही त्या अगोदर आणून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला घरातील अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी खास करून चंद्रभागेत स्नान करण्याला महत्त्व आहे. पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला महत्त्व आहे, परंतु ते आपल्या सर्वांना शक्य नाही आणि म्हणूनच आपण घरी या पद्धतीने आंघोळ केल्याने आपल्याला चंद्रभागेत स्नान केल्या इतकंच पुण्य प्राप्त होणार आहे. ज्यांना पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य असेल त्यांनी अवश्य करावं आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी आंघोळीच्या पाण्यात घरी ह्या काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे. सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे अंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणाहून तुम्ही एक गंगाजलची बाटली आणून घ्या आणि त्याचे काही थेंब 1 ते 2 चमचे आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे. गंगाजल पाण्यात टाकल्यामुळे बघा, यामुळे मनात पवित्रतेची भावना निर्माण होते. त्याचप्रमाणे थोडीशी चिमूटभर हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे. हळद ही भगवान श्री हरी विष्णू यांना अतिशय प्रिय आहे. यामुळे आपला गुरुग्रह प्रबळ होतो, आपल्या कामातील अडथळे दूर होतात. त्याचप्रमाणे आपल्याला 1 तुळशीचं पान भगवान श्री हरी विष्णू यांना स्मरण करून अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. अंघोळ झाल्यानंतर हे तुळशीचं पान आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि आपल्याला बाहेर एखाद्या झाडाखाली आपल्याला ते पान टाकायचं आहे. बघा, तुळस पवित्र आहे. जरी ती तुम्ही अंघोळीच्या पाण्यात जरी टाकत असला तरी आपल्याला ते पान अंघोळ झाल्यावर बाथरूममधून उचलून घ्यायचं आहे आणि ते बाहेर एखाद्या ठिकाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अंघोळीच्या पाण्यात शक्य झाल्यास थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. कच्चं दूध टाकल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते, आपली पाठीमागं असलेली इडापिडा ही दूर होते. आता बघा, अंघोळीच्या पाण्यात कोणतीही वस्तू टाकल्याने चंद्रभागेत स्नान केल्या इतकेच पुण्य निश्चित मिळते, असा दावा कोणत्याही प्रामाणिक धर्मग्रंथात स्पष्टपणे आढळत नाही. अशा गोष्टी श्रद्धेचा भाग म्हणून सांगितल्या जातात. त्यामुळे त्याकडे श्रद्धा आणि विवेक या दोन्हींच्या दृष्टीने पाहायचं आहे. त्याचप्रमाणे बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी आपण आपल्या शरीराची शुद्धी करण्यासाठी केसांवरून, डोक्यांवरून पाणी घेऊन अंघोळ करत असतो. यामुळे आपलं संपूर्ण शरीर शुद्ध होतं, मन पवित्र होतं आणि आपल्याला देखील प्रसन्न वाटतं. परंतु आषाढी एकादशीच्या दिवशी केस धुवावेत का? बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो.
बघा, आपल्या आपल्या धार्मिक मान्यतेनुसार काही विशिष्ट तिथी असतात, काही विशिष्ट उपवास किंवा काही विशिष्ट दिवस असे असतात की त्या दिवशी डोकं किंवा केस धुतलं जात नाही. खास करून महिला आणि अविवाहित मुलींनी या दिवशी केस धुवू नये. आता याबाबत वेगळ्या वेगळ्या परंपरा आहेत. काही घरांमध्ये एकादशीला केस धुणे टाळतात, तर काही ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्य देऊन केस धुतले जातात. कोणत्याही प्रमुख धर्मग्रंथात सर्वांसाठी बंधनकारक असा स्पष्ट नियम सांगितला जात नाही. बघा, शक्य झाल्यास आपण एकादशीच्या दिवशी चुकूनही केस धुवू नये. जर केस धुण्याची आवश्यकता असेल तर स्वच्छतेच्या दृष्टीने केस धुण्यास हरकत नाही. मात्र अनेक कुटुंबाची परंपरा असेल तर त्या परंपरेचा आदर करणेही योग्य आहे आणि या दिवशी आपण केस धुणे टाळावे. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी जर का चुकून आपला उपवास मोडला तर काय करावे? बघा, जर का तुम्ही चुकून तुमच्याकडनं काही खाण्यात आलं, तुमचा उपवास मोडला आणि तुमच्या लक्षात आलं, तर अशा वेळेस तुम्हाला ते अन्न खाणं थांबवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपवासाचे पदार्थ खायचे आहे. जर का तुम्हाला अपराधीपणा वाटत असेल, चुकल्यासारखं वाटत असेल, तर तुम्ही एखाद्या गरीबाला, गरजूला किंवा मंदिरात जाऊन तुम्ही काहीतरी दान देऊ शकतात आणि क्षमा प्रार्थना तुम्हाला श्रीहरी विष्णू, श्री विठ्ठलांना मागायची आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला जर का आपला चुकून उपवास मोडला तर ह्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.